मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 जानेवारीचा एपिसोड. मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सचिन अस्मिताला म्हणत असतो की अर्जुनच्या काही केसेस आणि क्लायंट्सबद्दल तुला काही माहिती आहे का? तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. अस्मिता म्हणते, ये ना अर्जुन. अरे सचिन तुझ्याच केसेसबद्दल विचारत होता. अर्जुन म्हणतो, कशाला? सचिन म्हणतो, अरे आम्ही सामान्य माणूस कोर्टात कधी जात नाही, त्याच्यामुळे आम्हाला आता कल्पना नाही आहे ना की कसं काय चालतं कोर्टात वगैरे. अर्जुन म्हणतो, तुझे जर इंटरेस्ट असेच राहिले ना तर मी तुला कोर्टात नक्कीच घेऊन जाईन आणि तू प्रे कर की तुला कोर्टाची पायरी कधी चढायला लागणार नाही. अस्मिता म्हणते, म्हणजे असं काय म्हणतोयस? अगं काही नाही. अर्जुन म्हणतो, असं म्हणतात ना की सामान्य माणसाने कोर्टाची पायरी कधी चढू नये, असं म्हटलं मी. तू चल जरा माझ्यासोबत. आणि तिला खेचून घेऊन जातो. इकडे तन्वी साक्षीच्या घरी आलेली असते. साक्षी म्हणते, तू मला इथपर्यंत शोधून आलीस म्हणजे तुझाच काहीतरी नक्की स्वार्थ असणार ह्याच्यामध्ये. मी तुला काय आज ओळखत नाही आहे. तन्वी म्हणाली, अगं असं काही नाही, माझा काय स्वार्थ असणार? मला तर तुझी आठवण आली म्हणून मी आले. इकडे बघितलं की पोलीस तुझ्या घराबाहेर आहेत, त्याच्यानंतर मला लक्षात आलं म्हणून मी त्यांना थांबवलं. साक्षी म्हणते, थँक्यू पोलिसांना माझ्या घरापर्यंत न येऊ दिल्याबद्दल. तन्वी म्हणते, अगं काय झालं आहे पण तू कशाला एवढी घाबरतेस? साक्षी म्हणते, अगं काही दिवस आहे ना कोणतरी माणूस मला धमक्या देतो आहे, माझे पास्ट शोधून काढतो आहे. तन्वी म्हणते, त्यात काय झालं? अण्णा सर असताना हे सगळं ते करू हो देतील का? ते पटकन त्या माणसाला शोधून काढतील आणि त्याचा कोतळाच बाहेर काढतील. कसे आहेत ग अण्णा सर? साक्षी लगेच रडायला लागते. ती म्हणते, अगं गेला 1 महिना झाला मला अण्णांचे कॉन्टॅक्टच नाही झाले. ते कुठे आहे, काय करतात मला काहीच कळलेलं नाही आहे. तन्वी म्हणते, अण्णा सरांना शोधून काढायला मी तुझी मदत करेन. साक्षी म्हणते, अगं पण इतके दिवस झालेत मला नाही सापडले तर तुला कसे सापडतील? तन्वी म्हणते, मला असं वाटतं अर्जुन आणि किल्लेदारला माहिती असेल. मी त्यांच्यावर पाळत ठेवते आणि त्यांना शोधून काढते. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन, अश्विन, सायली आणि चैतन्य त्या हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. अश्विनचा मित्र सौरभ त्याला मदत करत असतो. त्या केसशी संदर्भात जे काही रिपोर्ट्स आणि डॉक्युमेंट्स असतात ते सगळे त्याला देतो. अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते की मृतदेहाचं नोंदणी केली गेलीच नव्हती, कारण 1 नंबर मिसिंग होता. अर्जुन म्हणतो, हीच ती आपली डेड बॉडी आहे, कारण ह्याच दिवशी ती आली होती. अश्विन म्हणतो, हे कसं शक्य आहे? म्हणजे ती डेड बॉडी आलीच नव्हती किंवा ती गहाळ केली गेली आहे आणि त्या नातेवाईकांपर्यंत ती पोचलीसुद्धा नव्हती. अर्जुन म्हणतो, सौरभ CCTV फुटेज देणार होता ना? तेवढ्यात एक माणूस पेनड्राईव्ह घेऊन येतो. ते लोक CCTV फुटेज चेक करतात. एक माणूस पाठमोरा एक डेड बॉडी घेऊन जाताना दिसतो. अर्जुन आणि सायली म्हणतात, हाच तो माणूस आहे ज्याने ती मृतदेह गहाळ केलाय. इकडे तन्वी साक्षीला सांगते की अण्णा सर मला जर सापडले तर त्यांचा माझ्यावर विश्वास नाही बसणार, कारण मागच्या वेळेला आपण जेव्हा जेलमध्ये होतो त्यावेळी ते मला मारायला उठले होते, आठवत आहे ना? एक काम कर, तू एक व्हिडिओ बनव, त्याच्यामध्ये तू सगळं तुझ्यासोबत जे घडतं ते सगळं सांग आणि त्याच्यात हे पण सांग की प्रिया मला अण्णा सरांना शोधायला मदत करते, म्हणजे तो व्हिडिओ बघून त्यांना विश्वास बसेल जर ते मला सापडले तर. साक्षी म्हणते, तू नक्की शोधून काढशील ना प्लीज, कारण मी आता थकली आहे. इकडे नागराज महिपतच्याच माणसाला हाती धरतो आणि सांगतो, महिपतचं जे गॅरेज आहे ना तिकडे एका माणसाला महिपतने डांबून ठेवले, तर तुला त्याच्यावर 24 तास पहारा द्यायचा आहे. तिकडचा माणूस बाहेर येता कामा नये आणि बाहेरचा कोणी माणूस आत जाता कामा नये. जर ह्याच्यात चूक झाली तर महिपत आणि तू आहेस. माहिती आहे ना महिपत कसं आहे? रघु म्हणतो, हो हो साहेब, काय टेन्शन घेऊ नका. आणि नागराज म्हणाला की काही झालं तर मला सांग, कारण महिपतनेच ही ऑर्डर दिली आहे मला तुला सांगायला. इकडे सचिन विचार करत असतो, कारण त्याने त्या फोटोला अस्वस्थ केलेलं असतं. त्या फोटोच्या मागे साक्षीचं नाव लिहिलेलं असतं. ते नाव तो गुगलवर टाकतो आणि बघतो तर त्याचा एक व्हिडिओ सापडतो. त्याच्यामध्ये साक्षी महिपत शिकरे हिची हत्या झाली आहे याचा व्हिडिओ असतो आणि महिपत कसा सगळ्यांसमोर गयावया करत असतो की माझी मुलगी मेली, माझी मुलगी मेली. तो व्हिडिओ बघून सचिन जाम शॉकमध्ये जागतो आणि तो म्हणतो, साक्षी महिपत शिकरे हा काय प्रकार आहे? तेवढ्यात तिकडे अस्मिता येते. ती बघते की त्याच्या लॅपटॉपवर त्या केस संदर्भात गोष्टी दिसतात. ती म्हणते, अरे अश्विन, तू हे का बघतोयस? सचिन म्हणतो की अरे मला माहिती आहे की मला जरा इंटरेस्ट आला आहे जरा केसेसमध्ये पनवेलच्या, तर मी पनवेलमधल्या सर्वात फेमस कोर्ट केसेसबद्दल टाकलं आणि ते आलं.
अस्मिता म्हणते एक काम कर, तू अर्जुनशी बोल, तोच तुला सगळं डिटेलमध्ये सांगेल. खूप इंटरेस्टिंग असतं सगळं. नंतर आपल्याला दाखवतात की रविराज म्हणतो म्हणजे सौरभने कबूल केले की त्याच्या हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे हा घोळ झाला आहे. रविराज म्हणतो हा माणूस जेव्हा जेलमध्ये जाईल तेव्हाच माझं मन शांत होईल. ह्या माणसाला मला आता गाठायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की कल्पना आणि अस्मिता बाहेर कुठेतरी गेलेल्या असतात. तेव्हा त्यांना सचिन आणि एक मुलगी म्हणजेच साक्षी रोडवर किस करताना आणि मिठी मारताना दिसतात. अस्मिताला तर भोवळच येते. घरी येतात आणि त्याच्यानंतर सचिन आलेला असतो. अस्मिता म्हणते एक काम कर, आता मला विषच दे म्हणजे मी मरेन एकदाची. सचिन म्हणतो काय झालं आहे? आणि मग त्याच्या लक्षात येतं. तो लगेच सावरायला जातो आणि म्हणतो अगं ती मुलगी कोण नव्हती, माझी कलीग होती. अर्जुन एवढा संतापतो, तो सचिनला धरतो आणि बेदम मारतो. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.